नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण फणसाची व्हाईट ग्रेव्हीमधली भाजी करतोय. कशी करायची चला तर मग बघूया. यासाठी मी हा 1 पाव म्हणजे 250 ग्रॅम फणस घेतलेला आहे. हे तयार 250 ग्रॅम आहे. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे व्हाईट ग्रेव्हीसाठी हा 200 ग्रॅम मी कांदा घेतला आहे चिरून. आणि या कांद्याचं चिरतानाचं एक वैशिष्ट्य नंतर सांगते मी तुम्हाला. या कांद्याबरोबर मी इथे काजू घेतले आणि मगज बी घेतलेली आहे. मी हे 30 ग्रॅम काजू आणि 30 ग्रॅम मगज बी घेतलेली आहे. त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 4 लसणाच्या पाकळ्या. एवढं सगळं साहित्य आधी आपल्याला व्हाईट ग्रेव्हीसाठी लागणार आहे. ते आपण आधी उकळायला गरम करायला ठेवून देऊया. मग बाकी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. हे पण मी आधीच गरम पाणी ठेवलं होतं उकळायला. त्यामध्ये मी हा 200 ग्रॅम कांदा आहे चिरलेला, त्याच्यानंतर काजू, मगजबी, 4 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं. हे सगळं मी आता गरम करायला ठेवते. हे सगळं छान मऊ होतपर्यंत आपण शिजवून घेऊया. एक कांदा चिरण्याचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते. हे बघा, हे असे सालं काढलेले कांदे मी 200 ग्रॅम घेतलेले आहेत. हा कांद्याचं आपल्याला हे जे असतं ना वरचं देठ, या देठाचं हे सगळं काढून घ्यायचं. हे पिवळ्या ग्रेव्हीतही वापरू नये आणि पांढऱ्यात तर अजिबात नाही, कारण ह्याचा कडवटपणा म्हणा किंवा एक स्ट्रॉंग असतं हे जरा, तर त्याची ती चव आपल्या ग्रेव्हीमध्ये उतरते. त्यामुळे कांद्याचं हे काढून घ्यायचं आणि मग कांदा चिरायचा. हे जे फणस घेतलं तर त्याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी सगळ्यात पहिले मी घरचं विरघळलेलं दही 1 वाटी घेतलं होतं. ते मी अर्धा तास कपड्यात बांधून ठेवलं होतं. त्यातलं सगळं पाणी गळून गेलं आहे आणि आता ते एवढं उरलेलं आहे. ते दही घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मला मॅरिनेट करण्यासाठी मला 1 चमचा गरम मसाला लागणार आहे. हा माझ्या स्वतः रसस्वादम किचनचा गरम मसाला आहे. त्याच्यानंतर 1 चमचा, हा सगळा मी पोहे खाण्याच्या चमच्याचं प्रमाण देते आहे, धणेपूड आहे. 1 चमचा जिरेपूड आहे. ही 2 चमचे मिरेपूड आहे. यातली 1 चमचा मी मॅरिनेशनसाठी वापरणार आहे. मीठ हे चवीप्रमाणे, तरीही अर्धा चमचा मी आधी मॅरिनेट करताना टाकणार आहे. आणि लिंबू अर्ध आपल्याला आता लागेल. त्याच्यानंतर मसाला करण्यासाठी तेल लागणार आहे आपल्याला. आणि हे जे मी आलं घेतलेलं आहे ते आलं आणि 1 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि 1.5 इंच आलं, ह्याची मी चांगली पेस्ट करून घेते. ती नंतर लागणार आहे. त्याच्यानंतर तेजपान, 2 कलमीचे तुकडे आहेत छोटे, 3 हिरवी विलायची आहे, 2 मसाला वेलची आहे, 5 लवंगा आणि ही थोडीशी अगदी जायपत्री. हे एवढं आपल्याला गरम मसाल्याचं सामान लागणार आहे. चला मग आपण मॅरिनेट करूया. हे फणस मी आता याच्यात काढून घेतलं आहे. मी छान 3दा धुतलेलं आहे बरं, 2दा थंड पाण्याने आणि एकदा कोमट पाणी धुवून त्याला एक 10 मिनटं कोमट पाण्यात ठेवलं. त्यामुळे त्याचा सगळा चिकटपणा निघून गेला आहे. बरेचदा बघा असे फणसाच्या बिया निघतात आणि त्याचं असं हे कव्हर याला चिकटलेलं असतं. मग ते तोंडात येतं, ते असं काढून घ्यायचं. असं प्रत्येक खोडीला असतं. बी वेगळी झाली की हे काढून घ्यावं. आता ह्याच्यात मी आधी हे पहा, यात मी 1 टीस्पून धणेपूड घालते, 1 टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून गरम मसाला. हा रसस्वादम किचनचा स्पेशल गरम मसाला आहे. तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर माझ्या ह्याच्यावर
व्हॉट्सअप नंबर जो आहे त्यावर तुम्ही ऑर्डर देऊ शकता। सगळ्या प्रकारचे मसाले मी करते। त्याच्यानंतर 1 टीस्पून मिरेपूड आहे। आज मी ब्लॅक याची टाकली आहे कारण माझ्याकडे व्हाईट मिरेपूड नव्हती म्हणून, नाहीतर व्हाईट ग्रेव्हीसाठी व्हाईटच मिरेपूड वापरायला पाहिजे। आणि थोडंसं मीठ हे आधी थोडंसं मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर अर्ध लिंबू, बिया असतील तर असं करून घेतलं की बिया वरच्यावर येऊन जातात। बघा ही बी आणि हे अर्ध लिंबू पिळायचे यात। त्याचबरोबर आता आपण हे जे दही होतं हे दही टाकायचं आणि याला छान मिक्स करून अर्धा तास मुरू द्यायचं। हे पहा, हे आता सगळं त्याला मी लावलेलं आहे। सगळं छान असं मॅरिनेशन माझं तयार झालेलं आहे। अर्धा तासानंतर आता याला झाकून ठेवते। आपण नेक्स्ट स्टेप करूया। आता आपण आपले जे काजू, मगजबी, कांदा, मिरची, लसूण, आलं ठेवलं होतं ते किती शिजलंय बघून घेऊया। तुम्हाला दिसत असेल असा सगळा रंग बदललाय, मिरचीचा रंग बदललाय। आता आपण एखादी मगजबी घेऊन पाहू हातात। पहा ती छान दबून राहिली म्हणजे आपलं हे सगळं शिजलेलं आहे। काजू पण पहा किती मऊ पडला आहे। आता आपण या क्षणी गॅस बंद करूया। एक 10 मिनिटात जास्तीत जास्त आपलं तिकडलं दुसरं काम होता हे सगळं शिजून तयार होतं। हे थोडं थंड झालं की आपण याला मिक्सरमधनं काढून घेऊया। अर्धा तास होऊन गेला आहे आपले मॅरिनेट करून। तेवढ्या वेळात आपण ही मिक्सरमधनं छान व्हाईट ग्रेव्ही तयार केलेली आहे आणि आलं आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे। आणि अजून एक गोष्ट मगाशी मी दाखवायला राहून गेली, अशा ह्या 3 मिरच्या आहेत, त्या तिखट आहेत, लांब लांब मी चिरून घेतलेले आहेत। चला तर मग आपण आता कृतीकडे वळूया। आपलं तेल गरम झालेलं आहे छान। या तेलामध्ये हे जे फणसाचे काप आपण केलेले होते फोडी, या सगळ्या आधी तळून घेऊया। हे पहा थोड्याशा तळून घेतल्या। एका साईडला झाल्यावर उरलेल्या ज्या फोडी आहे त्या मी त्यातच घालते। आता ह्याला ना एक 5-1 मिनिटं छान मंद आचेवर शिजून घेऊया। हे बघा 10 मिनिटं झाले आहे। मंद आचेवर मी फणस शिजायला ठेवलं होतं, आता काढते मी। हे पहा 5 मिनिटांनंतर ते शिजायचं होतं, त्याच्यामुळे मी त्यात अर्धी वाटी पाणी घातलं होतं। आता आपण बघूया ते छान शिजलं आहे की नाही ते। हे बघा छान आता फोड मोडून राहिली आहे, म्हणजे आता फणस छान शिजलेलं दिसतंय आपल्याला। आता या क्षणी आपण ही भाजी काढून घेऊ आणि याच कढईत बाकी जे आपण गरम मसाले आहेत त्याची फोडणी तयार करू आणि आपली जी व्हाईट ग्रेव्ही तयार आहे ती घालूया। हे पहा हे सगळं शिजलेलं फणस मी यात काढलं आहे आणि त्याच कढईत मी आता मगाशी मी 3 टेबलस्पून तेल घातलं होतं,
त्यात आपण फणस शिजवलेला आहे आणि आता पण मी 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. त्यात मी उरलेली ग्रेव्ही छान परतवून घेणार आहे. चला मग आता आपण तेल गरम झालंय, सगळे खडे मसाले टाकूया. तीच कढई वापरते आहे कारण ही जी सगळी मसाल्याची चव त्या ग्रेव्हीमध्ये आपल्या उतरावी म्हणून. तेजपान झालं, कलमी, हिरवी विलायची, मसाला वेलची, लवंग आणि जायपत्री. हे पहा, आता आपली एक लसूण आणि आल्याची पेस्ट आहे ती घातली आहे. थोडंसं हे सांभाळून करायचं कारण लवंग आणि विलायची टाकल्यामुळे ते फुटतात, त्यामुळे कधी एखाद्या वेळेस आपल्या अंगावर उडण्याची भीती असते, त्यामुळे हे परतवताना सांभाळून. आता यात लगेच आपल्याला ही जी व्हाईट ग्रेव्ही आहे ना, याचा लसणाचा थोडंसं, खूप जास्त लालसर नाही करायचं, आधीच आपल्याला घालायचं आहे. नाही तर खूप लालसर लसूण झाला तर व्हाईट ग्रेव्हीचा रंग बदलून जातो. म्हणून आता ही पूर्ण आपली ग्रेव्ही त्यात आपण घालायची. हे बघा, आता आपल्याला भाजीप्रमाणे ठरवायचं आहे की ग्रेव्ही आपल्याला एकतर किती लागणार आहे आणि किती घट्ट आणि पातळ, हे आता आपल्याला ठरवायचं. 1-2-3 मिनटं याला छान परतून घेऊया. आता याच्यात आपण या हिरव्या मिरच्या घालूया थोडासा तिखटपणा उतरवण्यासाठी आणि मीठ घालून घेऊ. आपण फणसाला मीठ लावलेलं होतं त्या अंदाजाने इकडलं मीठ घालायचं आहे बरं, तेवढं लक्षात ठेवायचं. याच क्षणी तुम्ही गरम मसाला 1 टीस्पून आणि आता मगाशीच मी सांगितलं होतं की मला पांढरी मिरेपूड नाही आहे माझ्याकडे म्हणून मी काही टाकते, ती 1 टीस्पून एवढं टाकायला द्यायचं. आणि आता थोडंसं पाणी घालून त्याला उकळी घेऊन घेऊ. हे पहा, या क्षणी तुम्ही ग्रेव्हीची चव घेऊन बघू शकता. मिरेपूडची गरज आहे का, मिठाची गरज आहे का, आणि थोडासा गोडसरपणा येण्यासाठी तुम्ही यात 1 टीस्पून किंवा तुमच्या इच्छेप्रमाणे थोडी कमी जास्त साखर टाकू शकता. मी टाकत नाही आहे, पण थोडंसं गोडसरपणासाठी 1 चमचा साखर चालू शकते. या क्षणी आपण सगळं बघून घेतलं, आपल्याला गोड, तिखट, मीठ कसं पाहिजे ते. आता ग्रेव्ही छान दिसते तुम्हाला, उकळी येते म्हणजे चांगली शिजलेली आहे. आता यात आपण हे फणस घालूया. ही हिरवी मिरची जी आहे ना, लांब लांब चिरलेली, ती मध्येच अशी छान दिसते. आणि आता आपल्याला याच्यात थोडंसं तुम्ही पाणी टाकू शकता, दूध घालू शकता. थोडंसं घट्ट आहे, याला आपल्याला पातळ करायचं आहे. मी थोडंसं त्यामध्ये दूध घालते आहे, 1 कपभर मी दूध घालते. आपण क्रीमही टाकू शकतो, आपली इच्छा. पाणी टाका, क्रीम टाका. आता हे दूध टाकल्यामुळे पांढरी शुभ्र दिसते एकदम भाजी. 1 टीस्पून मी अशी कसुरी मेथी याच्यात टाकते आहे आणि मंद आचेवर याला 3-4 मिनिटं शिजू देणार आहे. हे पहा, 4 मिनिटं होऊन 5वा मिनिट सुरू झालं आहे. म्हणता म्हणता 5 मिनिटं होऊनच गेलेत. आपली भाजी अशी छान तयार झाली आहे. व्हाईट ग्रेव्हीमधली फणसाची भाजी तयार आहे. वास तर खूप खमंग सुंदर सुवास आहे. आता मी सर्विंग बाउलमध्ये काढते आणि मग तुम्हाला दाखवते. या क्षणी तुम्हाला जर फ्रेश क्रीम किंवा या क्षणी किंवा ह्याच्या आधी टाकायचं असेल तुम्ही क्रीम टाकू शकता, किंवा बटर जरी टाकायचं असेल तर तुम्ही बटरसुद्धा याच्यावर घालू शकता. मी काही घातलेलं नाही आहे, मी दूध टाकलेलं आहे. हे ऐच्छिक आहे, बटर किंवा क्रीम किंवा दूध
आपली फणसाची व्हाईट ग्रेव्हीतली भाजी तयार आहे. थोडीशी याच्यावर कोथिंबीर घालूया केवळ सजावटीपुरती. आणि आता आपण डिश तयार करूया. आपण प्लेटमध्ये भाजी वाढून घेऊ. हिरवी मिरची किती सुंदर आली आहे बघा. अशी छान भाजी वाढून घेतली. वाटत असेल कोणाला आवडत असेल तर थोडीशी कोथिंबीर आपण याच्यावरही घालू शकतो. आणि थोडासा जिरा राईस केला आहे त्याच्यावर पण बघा. छान पराठा, जिरा राईस, सलाद आहे आणि व्हाईट ग्रेव्हीमधली फणसाची भाजी. सुंदर आपलं जेवण तयार आहे. तुम्हाला ही माझी डिश आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. तुम्ही देखील करून बघा आणि त्यांना देखील करून बघायला सांगा. मला प्रतिक्रियांनी कळवा. आणि जर तुम्हाला हे आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.